नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे श्रावण मासानिमित्त या ठिकाणी भाविकांची तुफान गर्दी झालेली आहे आणि दर्शनासाठी 1 ते 1.25 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. आता ते यामध्ये काही भाविक आहेत, जास्त दर्शनासाठी रांगा असल्यामुळं त्यांना दर्शन घेता आलेलं नाहीये आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित झालेले आहेत. तर राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, योग्य पद्धतीनं पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे ST पार्किंग आहे या ठिकाणी भाविकांना पोहोचवलं जाते. तर इथलं जे वातावरण आहे या वातावरणाच्या बाबतीमध्ये जे म्हणजे सह्याद्रीची डोंगर रांग आणि या ठिकाणी जे ढग खाली उतरलेले आहेत. काय नाव तुमचं आणि किती वेळ झालं तुम्ही रांगेत थांबलात? हा, किती वेळ झालं तुम्ही रांगेत हे आणि काय? गेले 3 तास इथं आहोत. बरं, काय नाव तुमचं? आम्ही हरीश आहेत, पुण्यातून आलेलो आहे आणि 10 वाजल्यापासून लाईनीत उभे आहोत. गर्दीच भरपूर असल्यामुळं श्रावण महिन्यामुळं भरपूर पब्लिक आहे. तर काही 10 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभे आहेत. भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे. आता काही जणांना दर्शन भेटत नाही, त्यामुळं दुरून दर्शन करून जाणारे पण भाविक आहेत. ही सह्याद्रीची डोंगर रांग आणि वन्यजीव या भीमाशंकरच्या डोंगरामध्ये शेकरू नावाचा जो प्राणी आहे तो प्रसिद्ध आहे. काय सांगाल इथल्या परिस्थितीविषयी? भाविक वगैरे कसे आहेत काय? तर STचे कंडक्टर आणि ड्रायव्हर आहेत. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. पण पावसाने उघडीप दिल्यामुळं भाविक हे रांगेमध्ये चालत आहेत. तर यामध्ये काय किती वेळ झालं तुम्ही रांगेत थांबला? 10:15 पर्यंत चालू आहे. 5 तास झाले. 5 तासापासून या ठिकाणी भाविक रांगेत आहेत. तर पुणे ते खेड आणि आंबेगाव या भागामधनं जो भीमाशंकरचा जो प्रवास आहे यामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शिवेवाहा गावच्या बाजूने ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकरकडे पाहिलं जातं आणि त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात. काय सांगाल इथल्या परिस्थितीबद्दल? किती वाजता आलात तुम्ही? मुझे हिंदी नहीं आवड़ती. हाँ, हिंदी में बताइए कितने बजे आए? मराठी में हिंदी में नहीं आवड़ती. गुजराती हाँ, हाँ, कितने बजे इधर आए हैं क्या बताइए? टाइम हमें गुजराती. हाँ. हमें सूरत थी आई वासे आया भीमाशंकर ना दर्शन करवा, 12 ज्योतिर्लिंग घूमने वाला. એટલે અમે અહીંયા 9 વાગ્યાના આવ્યા છે. 9 વાગ્યાના અમારે એક બસ આવી છે. અમારું કરુણા ગૌસેવક શ્યામ મહિલા મંડળની બહેનો અમે આવ્યા છે અહીંયા ભીમાશંકરને દર્શન કરવા. तर देशभरातनं या ठिकाणी भाविक येत असतात, कारण या आताच्या गुजरातमधनं आलेल्या महिला भाविक आहेत. बरेच जण भाविक रांगेमध्ये आहेत. तर किती वेळ झालं रांगेत आहेत? काय सांगाल? हे सर्व गुजरातचे आहेत का? बरं, काय परिस्थिती असते इथली? चला पुढे. बरं, तर प्रत्यक्षात या ठिकाणी असणारी जी व्यवस्था आहे, रस्ता रुंद झाला पाहिजे आणि भाविकांना रांगेसाठी जे काही, पण सर्वात दुर्दैव असं आहे की भीमाशंकर हे वन विभागात आहे, पण इथं प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात झालाय. काय किती वेळ झालेला तुम्ही? 3 तास झाले. 3 तास. बरं, किती तास? 3 तास. 3 से ज्यादा ही हो गए सर. बरं, 3, 4 तास, 5 तास भाविक रांगेमध्ये उभे राहत आहेत. तर काही जण 5 तासापासून आहेत. तर लहान मुलं आहेत, काही जणांना दर्शन भेटतं, काही जणांना नाही. पण या ठिकाणी भाविकांसाठी ज्या सुविधा पाहिजे की श्री क्षेत्र भीमाशंकर हे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आणि वन विभागामध्ये असणारे हे जे श्री क्षेत्र भीमाशंकर आहे, इथली म्हणजे आज रविवार आहे, काल 15 ऑगस्ट झाला, त्यामुळं मोठ्या प्रमाणात सलग 2 सुट्ट्या आल्यामुळं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सिमेंटच्या जंगलामध्ये कंटाळलेले शहरी व्यक्ती पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. तर बरेच जण या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि प्रत्येक जण दर्शनाच्या ओढीमुळं रांगेमध्ये उभा आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या ज्या श्रावण सरी आहेत, पण भीमाशंकरचं वातावरण इतकं प्रफुल्लित करणारं असतं की इथं आल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत आहे. तर लाल परी जी आहे, लाल परी ही
काही भागामधनं या ठिकाणी इथपर्यंत पोहोचवली जाते. तर भाविक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं इथं आल्यानंतर कसं वाटला, प्रवास कसा वाटला? खूप छान वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणात आल्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय आणि महादेवाचं दर्शन करायला आलोय, तर दर्शन घेऊन जाणार आहे. काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव दीपाली जाधव. मी मावळमधून आले, लोणावळा. खूप छान वातावरण आहे. जस्ट वाव वातावरण आहे. बस. इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की प्रत्येकांना इथं आल्यानंतर एक आपलेपणा वाटतो. आणि फक्त इथल्या भाविकांना एक विनंती करण्यात येत आहे की पर्यावरणाचं संरक्षण राखलं पाहिजे. आणि जे या ठिकाणी जो प्लास्टिक कचरा होतोय यामुळं बऱ्याचशा ठिकाणी, बरं काय सांगाल, कसं वाटलं? मस्त खूप छान वाटलं. इथल्या वातावरणाबद्दल काय? वातावरण एक नंबर आहे, एक नंबर. आणि गर्दी बी वाढलेली आहे. मॅगीची मजा, मॅगी आणि कणीस. बरं, पण मॅगीमुळं आजार होऊ लागले, जरा मॅगी सोडली पाहिजे. नाही कधीतरी रोज दुःखदायक युवकांची आवडती मॅगी आहे. इकडे सगळ्यांनी यावे नाही का? दर्शनासाठी तुकाराम मुंडे साहेबांना सांगा मॅगी बंद करायला, होईल मॅगी बंद. तर खाण्याच्या बाबतीत मॅगी तसं बघायला खूप रिस्की आहे. मॅगी खाणं म्हणजे पचत पण नाही ते व्यवस्थित, खूप रिस्की आहे. तर तरुणांच्या प्रतिक्रिया पण आहेत बोलक्या. या ठिकाणी असणारे हे व्यावसायिक आहेत. तर काय सांगाल नेमकं, म्हणजे श्रावण महिना सुरू होऊन 4 दिवस झालेले आहेत, कसा प्रतिसाद आहे भाविकांचा? श्रावण महिना सुरू होऊन 4 दिवस झालेले आहेत, भाविकांचा कसा प्रतिसाद आहे? भाविकांचा बहुत अच्छा प्रतिशत है. बहुत भीड़ है. ये भाविकां का बहुत हाल होता है. तर भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे. तर येणाऱ्या भाविकांची प्रशासनाच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली पाहिजे. पण घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं इथल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या वतीनं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. जिकडं पाहो तिकडं प्लास्टिक पडलेलं आहे. तर भीमाशंकर दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. बाजूला असणारी ही जी रांग आहे, हा दर्शन झालं का? झालं भाऊ, एक नंबर झालं दर्शन. हा, काय कसं वाटलं? एकदम भारी वाटलं भाऊ. नंबर एक वाटलं आम्हाला. मन सोडलं, फिरलो, खाली हिंडलो, एक नंबर भाऊजी. तर श्री क्षेत्र भीमाशंकर, तर या ठिकाणी या ठिकाणी एसटी वळवण्यासाठी पण जागा नाही अशी परिस्थिती आहे. एखादा भाविक या ठिकाणी चेंगरू शकतो. तर प्रशासनाने रस्ते रुंद केले पाहिजे. आणि हे जे घाणीचं साम्राज्य आहे यामुळं भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती झालेली आहे. इथं असणारं एसटी बस स्टँड आहे. काय कसं वाटलं, काय सांगा? एक नंबर. तर इथली भाविक आहेत. इथं पोलीस स्टेशनच्या वतीनं पुणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी तर भीमाशंकर पाऊस नसल्यामुळे थोडं जरा भाविकांवर नाराजी दिसत आहे. पण पाऊस असल्यानंतर मोठा पाऊस येत असतो. काय कसा दर्शन झालं? हा. तर सर्वाधिक देशभरातनं भाविक भीमाशंकर या ठिकाणी येत असतात. इथलं सह्याद्रीचा डोंगर, वन्यजीव, वनराई इथल्या भाविकांना साथ घालत असते. तर काही वेळात मंदिर परिसरामधले असणारे जी तर हा, काय नाव तुमचं, काय सांगाल दर्शनाबद्दल?
क्या नाम Only आपका, हिंदी। क्या बताएंगे? एक्चुअली हम गुजरात से आए हैं, भीमा शंकर जी के ज्योतिर्लिंग हम कर रहे हैं, तो इस ज्योतिर्लिंग के अंदर हम यहाँ पे दर्शन करने के लिए आए हैं। गुजरातवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि युवा पिढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेली आहे. प्रत्येक जण दर्शनासाठी उत्सुक आहे. काही जणांचे दर्शन झालं का काय? झालं मुख दर्शन झालं. बर, काय नेमकं काय इथं काय सुविधा असल्या पाहिजे, काय तुम्हाला गैरसोय सुविधा झालेली आहे? हा गैरसोय नाही झाली. हा स्वच्छता बाबतीत खूप घाणी. घाण. कारण देवदर्शनाला जातो एवढे पाय घाण होऊन जातात आपले. देवदर्शनाला स्वच्छ पाहिजे ना, त्याच्यामुळे मग एवढी गैरसोय आहे, भक्ती व्यवस्थित आहे. तर भाविकांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता इथं नाहीये. परिसरामध्ये प्लास्टिक आसन, चिखल आसन, तर इथं भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. पिण्याचं पाणी आसन, रस्ते रुंद केले पाहिजे. असे बऱ्याचशा भाविक काय सुविधा काय पाहिजे इथं, काय असुविधा दिसतात? सुविधा बऱ्यापैकी आहेत, अजून थोड्या सुविधा गरजेच्या आहेत. रस्त्याच्या बाबतीमध्ये महत्वाचं आहे. रस्त्याच्या परिसर स्वच्छ पाहिजे. परिसर कम्पॅरेटिव्हली आहे, परंतु अजून थोडी रस्ते रुंदावले गेले आणि स्वच्छता थोडी वाढली तर चांगली. तर दर्शन झालं का? हो दर्शन झालं. तर कसं काय दर्शन का पूर्ण? मुख दर्शन केलं आम्ही, कारण की लोकांना विचारलं की खुरंगी खूप गर्दी होती, 7-8 तास लागेल दर्शनाला. 7-8 तास या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहावं लागतं. एसटीचे कर्मचारी आहेत. हा, दर्शन झालं, काय सांगाल? एक नंबर वाटलं, मस्त वाटलं. किती जण आला? आम्ही 14 जण आलो होतो. तर कुठून? बीडवरून आलो. तर काय येताना रस्ते वगैरे कसे होते, काय? रस्ते छान होते. एकदम निसर्गरम्य वातावरण होतं, मस्त इथल्या वाटलं. स्वच्छतेबाबत काय सांगाल? कसं आहे इथं? प्लास्टिकचा हा. कचरा, अस्वच्छता, स्वच्छता आहे. स्वच्छता आहे. तर बीडवरनं हे आलेले तरुण आहेत. भीड़ बहुत है आज, सावन के बाद आओ जो भी आना है. तर प्रत्येक भाविक हा म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यामधनं या ठिकाणी भाविक श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी येत असतात. काय चप्पल तुटले का? तर रांगेमध्ये भाविक आहेत. काही दर्शन झालं का? नाही झाले. तर बरेचसे भाविक आहेत, ते दर्शन न घेताच परत येत आहेत. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे जे श्रावण महिन्यामध्ये सर्वाधिक गर्दीचं ठिकाण असतं आणि सर्व भाविक दर्शनासाठी रांगा लावत असतात. साधारण 1.5 किलो. बहुत अच्छा दर्शन हुआ. थोड़ा प्रशासन का सहयोग कम है यहाँ. सुबह आए थे इसलिए नहीं, अब तो सही है, बहुत बढ़िया, बहुत अच्छा. हमको बाबा ने बहुत अच्छे से दर्शन दिए. तर गुजरातवरनं अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. सर्व भाविक दर्शन घेण्यासाठी दर्शन झालं. येस सर. श्री क्षेत्र भीमाशंकर. आता या ठिकाणी रांगा लांबलचक लागलेल्या आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी काय परिस्थिती आहे इथं? किती 4 दिवस झाले श्रावण महिना सुरू होऊन, किती लोक येतात? कसं आहे? भरपूर लोक आहेत ना, भरपूर येतात लोक. भरपूर लोक येत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ठिकाणी पोलीस प्रशासन भाविकांच्या सुरक्षेसाठी उपस्थित आहे. सर, काय सांगाल? कशा पद्धतीनं भाविकांची संख्या वाढत आहे आणि संरक्षणाच्या बाबतीत काय सांगाल? आमचे इन्चार्ज आहेत तिथं खाली, त्यांची बैठक. इन्चार्ज आहेत, पण जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे. म्हणजे भाविकांच्या सुरक्षेसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. कारण भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कारण श्रावण महिना आणि त्यातच सलग आलेल्या 2 सुट्ट्या, त्यामुळं मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. हा, दर्शन झाले. तर सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी
भाविक आहेत. तर भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. काय सांगाल कशा ओळखलं साहेब? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. तर एकदम जबरदस्त या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, सर्व व्यवस्थित. काय दर्शन झालं, काय सांगाल श्रावण महिन्यानिमित्त? भीमाशंकर देवस्थानचं दर्शन एकदम भाविकांना चांगल्या पद्धतीने आम्ही देतोय. पोलीस यंत्रणा असेल, देवस्थानची सर्व आमची टीम सर्व चांगल्या पद्धतीने काम करतोय. इथं मुखदर्शनाची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे, मंदिरापासून तर महाद्वारापर्यंत. आणि आता महाद्वाराच्या पुढे सुद्धा आम्ही मुखदर्शनाची एक लाईन आहे, स्पर्श दर्शन आहे. चांगलं भाविक सुद्धा शांततेने दर्शन घेतात. आणि इथे भीमाशंकर विकास आराखड्याचं काम चालू असल्यामुळे जरा थोडंसं कामाला म्हणजे काम करताना इथे जरा अडचणी येतात, पण त्याच्यावर सुद्धा मात करून आणि निसर्गाच्या सानिध्यात ज्या वेळेला भाविक येतोय तो आनंदाने इथे दर्शन घेतोय. बरं, आता काही भाविकांनी सांगितले की बाजूला प्लास्टिक पडलेले आहे, रस्ते अरुंद आहेत. आता खेड मार्गे येत असताना शिवे वागाव मार्ग आहे, खड्डेमय आहे. तर या बाबतीमध्ये काय तुम्ही शासनाकडे पाठपुरावा केलाय, काय सांगा? शासनाकडे आमचे पाठपुरावा चालू आहे, आम्ही पत्रावर केलेले आहे. परंतु शेवटी कसं आहे, गेले 1.5-2 महिने पाऊस खूप प्रचंड या परिसरात झालेला आहे. त्याच्यामुळे खड्डे पडणे हे साहजिक आहे. परंतु त्या खड्डे बुजवण्याचे प्रयत्न सुद्धा प्रशासन असेल, आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतोय. काही थोडंसं कमी प्रमाणात होतोय, परंतु भविष्यामध्ये कुंभमेळा ह्या पुढच्या वर्षी जो 2027ला जो होतोय त्या दृष्टीने हे आमचं सगळं नियोजन आहे. आणि आमचे सरपंच आहेत, आम्ही सगळी मंडळी या परिसरात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. सरपंच साहेब, काय सांगाल? सलग 2 दिवसाच्या सुट्ट्या आलेले आहेत, भाविक लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले. कालला प्रचंड गर्दी होती, पण आमचे अध्यक्ष मी सरपंच आहे गावचा, पोलीस यंत्रणा लावले, आम्ही सगळे व्यवस्थित दर्शन लोकांचं चालू केलं. आम्ही इथं कोणत्या भाविकांना आम्ही अडचण येऊन देणार नाही. आणि तुम्ही रस्त्याचा विषय घेतला, रस्त्याचा विषय दिपाळीनंतर सगळे रस्ते चालू होणार आहेत. आपलं कुड्या मार्ग रस्ते शिरगावला येणार आहे, खेडचे भीमाशंकर नॅशनल हायवे तो पण भीमाशंकर जोडतोय. इकडनं विकास आराखड्यामध्ये सगळे रस्ते घेतलेले आपण, पण त्याला थोडीफार कालावधी लागणार आहे. त्या कालावधीने सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. त्यामुळे भाविकांची व्यवस्थित सुविधा आम्ही व्यवस्थित करणार इथं. बरं, या ठिकाणी जरा प्लास्टिक कचरा इतरत्र फेकलेला आहे, तर भाविकांना काय आव्हान कराल? प्लास्टिक कचऱ्यासाठी आपली 20 लोक राबवते आपण सध्या रोज. पण आलेल्या भाविकांना रस्ता प्लास्टिक रोडवर टाकून हे नंबर लोकांना. किल्ले रायगडावर गेलं तर खालनं आपण बिस्लरी नेतो, त्यावेळेस तो बिस्लरीवाला 100 रुपये ऍडव्हान्स घेतो, ती बिस्लरी परत केल्यानंतर देतो. भविष्यामध्ये या सगळ्या योजना आमचा करण्याचा प्रयत्न आहे. परंतु या ठिकाणी या अभयारण्य इथे इको सेन्सिटिव्ह आहे. या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्हाला या सगळं नियोजन करायला थोडं अडचणी येतात. परंतु निश्चितपणे आपण जे सांगितलंय तिथं प्लास्टिकचा जास्त प्रमाणात आहे, परंतु प्लास्टिक आम्ही कमी करण्याचा निश्चित प्रयत्न करतो. तर श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही थेट अध्यक्षांशी संपर्क साधलेला आहे. इथलं जे वातावरण जे आहे, ढग हे खाली उतरलेले आहेत, त्याबद्दल म्हणजे इथल्या वातावरणाबद्दल काय सांगाल? की इथं आल्यास एक वेगळीच ऊर्जा भेटते भाविकांना. या परिसरामध्ये एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर एक ज्योतिर्लिंग, एक धार्मिक स्थळ आहे. आणि त्याचबरोबर हे डोंगरदऱ्यामध्ये एक निसर्गरम्य अशा या वातावरणामध्ये या भाविक येतात आणि त्यांना एक वेगळी अशी ऊर्जा मिळते. आता आपण पाहिलंय एक धुकं, थंड हवा आणि अर्ध्या 1-1 तासांनी या ठिकाणी पाऊस पडत असतो. आणि त्या पावसामुळे अजून भाविकांना सुद्धा एक आनंद ते घेतात. ते कुठेही त्रास वगैरे काही त्यांना असं वाटत नाही. थोडंफार अलीकडे पलीकडे हाताची पाचवी बोटं सारखी नसतात, काही लोक तक्रारी करणारे असतात, पण बहुतांश लोक ही समाधानी आहेत. आपल्या ह्या वन विभागामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणात आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल सरपंच? शेकरू हे इथला राष्ट्रीय प्राणी आहे. राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे अभयारण्य प्रसिद्ध आहे इथलं शेकरू. हो, शेकरू. तर प्रत्यक्षात आम्ही मंदिर परिसर जो आहे, मध्यंतरी दुरुस्तीच्या नावाखाली मंदिरामध्ये दर्शन बंद होतं. आता दर्शनाचे टायमिंग काय आहे? आता ज्या वेळेला आमचं सभामंडप वगैरे ही सर्व कामं चालू आहेत, त्यावेळेला आम्ही मंदिर बंद केलं होतं. आता आपली मंदिराची वेळ सकाळी पहाटे 5-5:30ला मंदिर भाविकांसाठी
खुलं केलं जातं आणि 9:30ला रात्री मंदिर बंद केलं जातं. बऱ्याचशा भाविकांचं म्हणणं आहे इथं जे राहण्यासाठी जरा उत्तम सुविधाचा अभाव आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, इथे जे या परिसरात अभयारण्य असल्यामुळे इको सेन्सिटिव्ह असल्यामुळे या परिसरामध्ये राहण्याची व्यवस्था होणार नाही. कारण का जर या ठिकाणी जास्त पब्लिक आले, मुक्काम केला तर इथलं पर्यावरण सगळं नाश पावेल. म्हणून अभयारण्याच्याच गायडन्स आहेत की या परिसरामध्ये मुक्कामाची सोय करू नये. तर आता प्रत्यक्षात जरा मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत. तर श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे एक प्रसन्न असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये ज्यावेळेस भाविक येतात त्यावेळेस एक आता या ठिकाणी खाद्याची वगैरे दुकानं आहेत. कहाँ से आए क्या बताएंगे? कहाँ से आए? लखनौ से. म्हणजे भारतभरातनं या ठिकाणी भाविक येत आहेत. तर आता मुखदर्शन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरेचसे भाविक दर्शन झालं का? झाले. कसं वाटलं इथं आले? प्रसन्न वाटलं. छान आहे एकंदरीत आपलं भीमाशंकरचं वातावरण एक नंबर आहे. फक्त मुखदर्शन म्हटलेलं आहे पण ते ॲक्च्युली स्क्रीनच्या समोरून होतं. ते थोडंसं जसं पांडुरंगाला विठ्ठलाला आहे पंढरपूरच्या दर्शनाचं मुखदर्शन तसं काहीतरी व्यवस्था केली तर अजून छान होईल. धन्यवाद. तर भाविकांची मागणी आहे श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जरा विशेष अशी व्यवस्था करण्यात आली पाहिजे असं बोललं जाते. तर बघूयात की भीमाशंकर या ठिकाणी भाविकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती आहे आणि या ठिकाणी दर्शन दिलं जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.